मग या विरोधकांचे आमदार देखील इथे होते, विरोधकांचे आमदार होते ना, मनसेचे आमदार होते ना इथे. मग त्यांना कधी सुचलं नाही की या विभागाला पाण्याची लाईन टाकायला पाहिजे. हा आता हे लोक सांगतायत की या विभागाला 8 वर्षापासून 9 वर्षापासून पाणी नाही असं सांगितलं जातं. परंतु त्यांना प्रतिप्रश्न आपण केला पाहिजे की मग तुमचा आमदार असताना तुम्ही या विभागाकडे का लक्ष दिलं नाही, का शिवसेनेला पुढे यावं लागलं आणि या विभागासाठी पाण्याची लाईन टाकावी लागली. हा प्रश्न त्यांना विचारला पाहिजे. स्वतः आमदार असताना, स्वतःच्या पक्षाचा आमदार असताना काही गोष्टी करायच्या नाही आणि जेव्हा शिवसेना ही सर्वसामान्य दिवेकरांसाठी एखाद्या विकासाचं काम करते तेव्हा मात्र तिथे येऊन खोड्या घालण्याचं काम हे विरोधकांतर्फे केलं जातं. जे लोक या निवडणुकीसाठी उभे आहेत तीच लोक ज्या लोकांना पाण्यापासून वंचित ठेवण्याचं काम करत आहेत. अशा लोकांना आपण इथे उभं केलं नाही पाहिजे. इतक्या वर्षाचं स्वप्न आहे, इतक्या वर्षापासून जे आपण गोष्टीची वाट बघतोय की या विभागाला पाणी आलं पाहिजे आणि आज पाणी हे आपल्या नजरेत आहे, लवकरच ते आपल्या घरात येणार आहे. परंतु ते रोखण्याचं काम हे घाणेरडं राजकारण हे विरोधक करत आहे. हे असं काम सातत्याने म्हणजे हा विभागाचा झाला, असे अनेक विभाग आहेत की जिथे विरोधकांकडनं फक्त राजकारण केलं जातं, त्यांच्याकडे बोलायला काहीच नाहीये. सातत्याने म्हणजे मी कालची घटना आहे, फार लांब नाहीये. म्हणजे जेव्हा इथे पाण्याच्या लाईनचं टॅपिंग चालू होतं, तेव्हा असले मनसेचे जे उमेदवार आहेत जे या प्रभागात निवडणूक लढायला आले होते ते स्वतः इथे आले आणि आपलं सुरू असलेलं काम त्या लोकांनी बंद केलं. सुरू असलेलं काम म्हणजे याला हवं काय? ठीक आहे, ती वर्क ऑर्डर कधी आहे, किती वर्षापूर्वीची आहे, सगळ्या गोष्टी बाजूला, पण तुम्हाला या लोकांना पाणी द्यायचं आहे की नाही? या लोकांना तुमची काही पडलेली नाहीये. तुम्हाला पाणी आलं पाहिजे की येतं का नाही येतं काही पडलेली नाहीये. त्यांना फक्त त्यांच्या फेसबुक लाईव्हवर त्यांना व्ह्यूज वाढवायचे असतात. आले की लाईव्ह करणार, बघा इथे काय चाललंय. अरे पण लोकांसाठी चाललंय ना, लोकांसाठी चाललंय. ते थांबवण्याचं घाणेरडं राजकारण काल इथे केलं. आज त्या परिसरातील सर्व इमारती आहेत, ज्यांना ज्यांना या पाण्याच्या लाईन आपण दिलेल्या आहे त्या परिसराच्या सगळ्या इमारतीतील लोक इथे आहेत. त्यांना ही गोष्ट कळली पाहिजे म्हणून आपण आज इथे या प्रचार सभेचं आयोजन केलेलं आहे. जेव्हा जेव्हा मतलब या निवास शहरावर जेव्हा जेव्हा प्रसंग आले, अडचणी आल्या, तेव्हा शिवसेनेने कधी जात पंथ धर्म विचारलेला नाहीये. मग ती करोनासारखी परिस्थिती असेल, कधी जात धर्म पंथ विचारलेला नाहीये. या करोना काळात शिवसेनेचं काम प्रचंड आहे. म्हणजे मला सांगायला अभिमान वाटतं की या करोना काळात या शिवसेनेच्या नावावर, तुमच्या आमच्या नावावर, दिवेकरांच्या नावावर एक ऐतिहासिक विश्वविक्रम आहे. आणि तो म्हणजे करोनाच्या काळात या दिवास शहरात एकाच दिवशी एकाच ठिकाणी तब्बल 10 लोकांना करोनाची मोफत लस देण्याचा विश्वविक्रम कोणी केला असेल तर आपल्या शिवसेनेने केला. हे काम शिवसेनेचं आहे. सातत्याने जिल्ह्यांचा विषय काढला जातो. हा दिवा कोकणापासून दूर नाही, मुळात कोकणातच आहे. परंतु ज्यांच्याकडे बोलायला काही नसतं तेव्हा ते जिल्ह्याचा विषय घेतात. शिवसेनेने कधी राजकारण केलं नाही जिल्ह्याविषयी. गणेशोत्सवाच्या काळात हे आपले चाकरमानी आहेत, त्यांना आपल्या गावी जावं लागतं. त्यासाठी आदरणीय खासदार डॉक्टर श्रीकांत शिंदेच्या माध्यमातून दरवर्षी 100 पेक्षा जास्त बस या मोफत दिवेकरांसाठी सोडल्या जातात. या दिव्याला कोकणचं नाक म्हटलं जातं. या कोकणात जाणाऱ्या गाड्या दिव्याला थांबल्या पाहिजेत यासाठी शिवसेनेने प्रयत्न केलं. आणि आज कोकणात जाणाऱ्या गाड्या काही दिव्याला थांबतायत, काही दिव्यावरून सुटतायत. हे काम शिवसेनेचं आहे. इतकं प्रचंड काम शिवसेनेने केलेलं आहे. अनधिकृत बांधकामाविषयी असेल, घरात राहणारी लोक आहेत
आपली आरोग्य सेवा असेल. पहिल्यांदा आपल्याला 6 किलोमीटर दूर जावं लागत होतं आरोग्य केंद्रासाठी, 6 किलोमीटर दूर. पण शिवसेनेच्या प्रयत्नानं आज दिवा शहरात 3 आरोग्य केंद्र आहेत. हे काम शिवसेनेचं आहे. सांगायला यादी प्रचंड आहे. आम्ही कार्यालयाच्या माध्यमातून तुमच्या घराघरात येणारच आहे, परंतु हे सांगणं देखील गरजेचं आहे. कारण ज्यांच्याजवळ सांगायला काही नाहीये ती लोक आज घाणेरडं राजकारण करत आहेत आणि त्या निमित्ताने दिवा शहराला आम्हाला बदनाम करण्याचं काम करतायत. अशी अनेक कामं आहेत येणाऱ्या काळात, म्हणजे शैलेशजी पण आता सांगतील. परंतु या पाण्याविषयी आज बोलणं जरुरी होतं. मी फार वेळ घेणार नाही, परंतु शिवसेनेचे जे पदाधिकारी आहेत, उमेदवार आहेत, म्हणजे या दिवेकरांविषयी मला फार काय बोलायचं नाहीये, पण मी इतकंच सांगेन की हे दिवेकर आणि शिवसेनेचं फार जवळचं नातं आहे, फार जवळचं नातं आहे. जेव्हा जेव्हा शिवसेनेमार्फत आंदोलनं झाली, मोर्चे झाले, तेव्हा तेव्हा या दिवेकरांनी त्यांना साथ दिली आहे. जेव्हा जेव्हा निवडणुका झाल्या, म्हणजे झालेली लोकसभेची निवडणूक असेल, तेव्हा देखील दिवेकरांनी साथ दिली आणि आपले आदरणीय खासदार डॉक्टर श्रीकांत शिंदे मोठ्या मताधिक्याने निवडून आले. नुकतीच झालेली विधानसभेची निवडणूक असेल, यावेळी देखील दिवेकरांनी शिवसेनेला साथ दिली आणि आपले आमदार राजेश मोरे मोठ्या मताधिक्याने निवडून आले. आणि मला आता ठाम विश्वास आहे की 15 तारखेला होणारी जी निवडणूक आहे, ठाणे महानगरपालिकेची जी निवडणूक आहे, त्याला जे आम्ही 4 उमेदवार आहोत, 27चे आणि 28चे 4 असतील, हे सगळेच्या सगळे उमेदवार आहेत. हे तुमच्या साथीने, तुमच्या सहयोगाने पुन्हा एकदा मोठ्या मताधिक्याने निवडून येतील असा मला ठाम विश्वास आहे. आणि या दिवा शहरावर पुन्हा एकदा शिवसेनेचा भगवा डौलाने फडकणार आहे. तर मी पुन्हा जाता जाता इतकीच विनंती करतो की येणाऱ्या ज्या 15 तारखेला आपण धनुष्यबाणासमोरील बटन दाबून आम्हा 4ही उमेदवारांना आपलं मतरूपी आशीर्वाद द्यायचा आहे. आणि जे इथं येऊन घाणेरडं राजकारण करू इच्छितात त्यांना या मतपेटीतून आपण उत्तर द्याल अशी अपेक्षा बाळगतो आणि थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. धन्यवाद आदिलजी. सदरच्या प्रचारसभेला सन्माननीय नगरसेवक शैलेश मनोहर पाटील संबोधित करतील. धन्यवाद आजीजी. जास्ती वेळ राहिले, 5 मिनिट राहिले शेवटची. जास्त काही बोलणार नाहीये. तुम्ही शॉर्ट टर्म टाइम मध्ये एवढे मोठे संख्येने जमलात त्याबद्दल मी तुमचा खूप खूप आभारी आहे. या सभेला उपस्थित आमचे सहकारी आता इलेक्शन लढवत आहे. प्रभाग क्रमांक 27 चा मी स्वतः उमेदवार आहे. प्रभाग क्रमांक ब चा स्नेहा अमर पाटील, प्रभाग क्रमांक 27 क दीपाली उमेश भगत आणि प्रभाग क्रमांक ड चा 27 ड चा उमेदवार आहेत आदेश भगत. आज जास्त वेळ बोलायला वेळ पण नाहीये. तुम्हाला एवढंच सांगतो, जी पाईपलाईन टाकलेली आहे ती आज आम्ही चालू करणार होतो, पण काही विरोधाने ती काल आपला काम बंद पडला. पण मी सांगतो, मला गवाही देतो का 2 दिवसात ती पाईपलाईन मी चालू करू. कोणी येऊ दे, किती विरोध करू दे, ते आम्ही चालू करून दाखवू. हा सभा घ्यायचा एवढंच कारण आहे, तुमच्या समोर यायचं एवढंच कारण आहे की ती पाईपलाईनचं काम त्यांनी बंद केलंय. पुन्हा आलं तर त्यांना सोडायचं नाही. सर्व लेडीज उतरायचं, कपडे काढून मारायचे, त्यांना सोडायचं नाही अजिबात. तुमचे आमदार 10 वर्षे होते, काय करू शकले नाही. आज आम्ही करतो तर आम्हाला तुम्ही विरोध करताय. तुम्ही बोलले पाहिजेत. माझ्या लाडक्या बहिणी, आमच्या साहेबांच्या लाडक्या बहिणी तुम्ही बोलले पाहिजेत. आज दिव्यातून जवळजवळ 36,000 फॉर्म भरले आम्ही लाडके बहिणीचे, आणि त्यांना आजपर्यंत प्रत्येक महिन्याला त्यांच्या बँकेमध्ये पैसे जमा होत आहेत ना. तर तुम्ही आम्हाला लाडक्या भावासाठी आम्हाला निवडून द्याल ना. आम्हाला इथून मोठ्या मतं आम्ही तर निवडून आलोय, तुम्ही निवडून आणले, पण आम्हाला जास्तीत जास्त मतं तुम्ही निवडून आणायचं आहे.
फायनल टाइम असेल 11:30 12:30. कारण आम्ही थोडं 10 मिनिटं सर्व कमी करून इथे आम्ही 1 तास सध्या पाणी देणार आहे. आणि ते विरोधात सांगतो ही लाईन इलेक्शन पुरती नाही, इलेक्शन नंतर आम्ही अजून 1 तास सोडून देणार त्यांना. इलेक्शन नंतर 2 तास पाणी राहील. त्यांचं म्हणणं आहे की इलेक्शन पुढे चालू राहणार आहे, इलेक्शन नंतर बंद करणार आहे. असं काही नाही. ते तुम्हाला मुद्दामून काहीतरी त्या बोलायला नाही आणि त्यांनी काय केलेलं दाखवायला नाही म्हणून तुम्हाला ते सांगतायत. इलेक्शन नंतर यांची सर्व दुकानं बनवणार आहे. तुम्हाला माहिती आहे आमचे सर्वांचे ऑफिस आहेत, त्यांचा एकतरी ऑफिस दाखवा कुठे आहे का? एकही ऑफिस नाही. जसं पाऊस पडल्या बेडकर येतात तसं इलेक्शन आले निघत बाहेर. यांना काही विजन नाही, काही नाही बोलायला काहीच नाही यांच्याकडे. फक्त आमची कुठे बदनामी करायचा प्रयत्न करतायत. हे काही जास्त बोलत नाही. 10 वाजलेले आहेत. आपली निशाणी, तुमची निशाणी शिवसेना. सन्माननीय एकनाथ शिंदे साहेबांचा, खासदार श्रीकांत शिंदे साहेबांचा, शिवसेना आपली निशाणी. सर्वांनी 15 तारखेला मोठ्या संख्येने सकाळी 7 वाजताच निघायचं. कोण बोलताना